माणसानं अंतरंगातून बदललं पाहिजे, देव तुमच्या घरी येईल. आणि तुम्ही जर बाहेरून बदलला तर देवाकडे तुम्हाला जावं लागेल. हे निश्चित ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. बाहेरून बदल केला की देवाकडे जावं लागतं आणि अंतरंगातून बदल केला की देवाला तुमच्याकडे यावं लागतं. रामायणामध्ये दोन प्रसंग सांगतो. शूर्पणखा आहे, ती शूर्पणखा देवाला पाहिलं भाळली. आता त्या देवाला प्राप्त करायचे. त्या शूर्पणखेनं काय केलं, राक्षसीचा अवतार बदलला. ब्युटी पार्लर मध्ये गेली, फेशियल वगैरे केलं, मेकअप केलं, सुंदर साडी दागदागिने घालून देवाच्या समोर आली, बदलली. ते बाकीचं म्हणजे लक्षात ठेवू नका, बदल लक्षात ठेवा. बदलली, राक्षसीची काय झाली, सुंदर स्त्री झाली. बाहेरून बदलली, देवाकडे जावं लागलं.